नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती आलेली आहे व माहिती काय आहे नेमकं याबद्दल आपण जाणून घेऊयात. मित्रांनो, लाडक्या बहिणींना या महिन्यात आधार बँक अकाउंट लिंक केलं तर किती पैसे येणार? जाणून घेऊयात मित्रांनो याबद्दल संपूर्ण माहिती. लाडकी बहीण योजनेचे महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीचा फायदा झाला आहे. या योजनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद पडणार असल्याचे बोलले जात होते. मात्र ही योजना बंद नसल्याचे महायुती नेत्यांनी सांगितले आहे. योजनेचे फक्त ज्यांचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक आहे त्याच महिलांना पैसे दिले जातात. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारा बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक करावे, परंतु अजूनही अनेक महिलांनी बँक खाते आणि आधार लिंक केले नाही. ज्या महिलांनी या महिन्यात कर्ज केला त्यांना त्या महिन्यापासून पैसे मिळणार आहे. फक्त त्याच बँक अकाउंट लिंक असावे. तर आता ज्या महिला डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात बँक अकाउंट लिंक करणार आहेत त्यांना पैसे मिळण्यास सुरुवात होईल. हे पैसे ज्या महिन्यातील त्यांनी अर्ज केला आहे त्या महिन्यापासून मिळणार आहे. फक्त लाभार्थी महिलांनाच हे पैसे मिळणार. या योजनेअंतर्गत महिलांना आतापर्यंत अर्जाची तपासणी सुरू आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही हे जे आहे हे अपडेट करून घ्या तुमच्याकडे. तसंच ₹2100 कधीपासून? तर महायुती सरकारने लाडक्या बहिणींना ₹2100 मिळणार असल्याचे सांगितले होते. या योजनेचे कधीपासून ₹2100 मिळणार याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. या योजनेत ₹2100 अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मिळू शकतात. मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन याबाबत निर्णय होऊ शकतो. तर बघता येईल की काय तारीख निघते जेव्हा हे ₹2100 मिळण्यास सुरुवात होते. तसंच अशाच नवीन नवीन माहितीसाठी तुम्ही आमचं हे जे चॅनल आहे इंडिया न्यूज अपडेट याला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील.